असं म्हणतात किंवा मग असं आहे की तुम्ही स्वामींशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा बोलू शकता. मी खूप जनरल भाषेमध्ये लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्हाला त्यांचे अनुभव पण बरेच आलेले आहेत. सो आणि एक तर व्हायरल व्हिडिओ जो आहे तुमच्या बाबतीतला, त्या व्हिडिओमध्ये मी तो आत्ता आपला पॉडकास्ट चालू असताना लावेनच, पण त्यात दिसतंय की स्वामी आहेत. सो त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा, तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला थोडं सांगा. हो, अनुभवांची सुरुवात अगदी सगळ्यात पहिला अनुभव जर मी सांगायचं म्हटलंच तर ज्या गोष्टी माझ्या फक्त ऐकण्यामध्ये आहेत, मला स्वतःला त्याबद्दल काही एवढ्या गोष्टी आठवत नाहीत, पण माझे आई वडील मला सांगतात की मी खूप लहान असल्यापासून, म्हणजे साधारण मी 3-4 वर्षाचा असल्यापासून मी एकटाच बसलेलो असायचो, शांत असायचो आणि कधी कधी मी एकटाच हसायचो. तर हे युजली लहान मुलांचं होतच असतं. बरेच लहान मुलं एकटे हसत असतात वगैरे, त्यांचे खेळ करत असतात. तर माझे आई वडील देखील असंच कॅज्युअली म्हणायचे की अरे हा वेडा झालाय काय, मला ते म्हणायचे. तर मला ह्या गोष्टी तेवढ्या आठवत नाहीयेत, पण आई वडिलांकडनं सांगितलेल्या या गोष्टी मला आठवत आहेत की मी बोललेल्या किंवा सांगितलेल्या अनुमान केलेल्या गोष्टी मी असंच कॅज्युअली पटकन टीव्ही बघता बघता खेळताना बोलून जायचो आणि ते खरं व्हायचं. आणि हे मग मला आई वडिलांनी नंतर सांगितलं. मध्ये मध्ये ह्या गोष्टी पूर्णच बंद झाल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, आत्मज्ञानाचा पूर्ण अभाव पडायला लागतो मनुष्याला. जसं जसं मोठा होतो तो इंद्रियांमध्ये अडकतो किंवा संसारात अडकतो. आणि तसं मग लहानपण तसं मला मधलं तर काहीच आठवत नाही. काही गोष्टी फक्त मला आठवतंय, मी 6वी ते 8वीच्या दरम्यान म्हणजे मला असं वाटायचं की झोप नीट लागायची नाही. मला स्वप्नांमध्ये बऱ्याच काही गोष्टी दिसायच्या. युजली कुठे काय ऍक्सिडेंट होणं किंवा परिचित लोकांचे काही मृत्यू होणं वगैरे, तसे काही सिम्पटम्स नसताना पण दिसायचं. तर 1-2दा मी आई वडिलांना देखील सांगितलं या बाबतीत. पण कसं होतं की आपल्या आई वडिलांचे संस्कार असे असतात की नाही, असं कोणाबद्दल बोलायचं नाही अजिबात, हे योग्य नाही, आपण असं वाईट चिंतायचं नाही. तर मग मी तिथून पुढे बोलणं बंद केलं. पण नंतर नेमके ते गेलेले असायचे. आणि हे 6वी ते 10वी या दरम्यान हे जास्त घडलं. 9वीच्या दरम्यान तसं काही घडलं नाही. 10वीला मला आठवतंय की लेक्चर चालू होता आणि लेक्चर कोणतं चालू होतं हे मला आठवत नाही आता, पण क्लासरूम मध्ये होतो, स्कूलमध्येच. लेक्चर चालू असताना मला आठवतंय की माझ्या पाठकण्यामध्ये जोरात काहीतरी हालचाल झाली, आतूनच झाली, पण ते मला त्या वेळेला कळत नव्हतं. आणि मी म्हणजे डोळे उघडे होते, असे नाही डोळे मिटलेत, डोळे उघडे होते, हातात पेन होता, मॅडम एक लेक्चर देत होत्या, त्या सांगत होत्या. आणि हे सगळं चालू असतानाच पाठकण्यात खूप जोरात हालचाल झाली आणि ती खालून वरून खाली अशी बऱ्याच वेळा झाली. ती किती वेळा मला मोजता नाही येणार. आणि हात आणि पायांमध्ये जोरात काहीतरी गेलं, तर ती ऊर्जा, आता ह्या भाषेत मी बोलू शकतो की ती ऊर्जा गेली. त्या काळात मला कळत नव्हतं आणि हात पाय खूप जड झाले होते. आणि नंतर मग मला काहीच कळत नव्हतं की काय चाललंय. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचे प्रश्नचिन्ह निर्माण होऊन नंतर प्रत्येक गोष्टीबद्दल त्रयस्थ भाव हा निर्माण होत होता. तो आपोआप, म्हणजे जाणीवपूर्वक होत नव्हता, पण आपोआप. आणि मी काय करतोय याबद्दलही मला प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. मी बसल्याच नंतर मग मी उठलो. लेक्चर चालू असतानाच पेन बंद केला, नोटबुक्स बंद केले, टेक्स्टबुक्स बंद केले, मी अजून बॅगमध्ये घातल्या, सगळं ते बॅग बंद केली. मॅडम म्हणतात अभिषेक काय झालं, मी त्यांना काही रिस्पॉन्ड केलं नाही. तसेच बॅग घेऊन बाहेर गेलो आणि सायकल काढली, सायकलवरनं चालत चालत घरी चाललोय. आणि मला तो प्रसंग क्लिअरली आठवतोय की मी असं काय, म्हणजे असं का करत होतो. मला मध्येच रडायला यायचं, मध्येच मग मला असं वाटायचं की हे सगळं काय चाललंय. मला म्हणजे लोकांबद्दल पण अचानक असं वाटायचं की ओढ बंद व्हायची लोकांबद्दल. तर आई वडिलांना देखील सांगितल्यानंतर आई वडील म्हणायचे की तुला अभ्यासाचं काय टेन्शन आहे का वगैरे वगैरे असं. मग डिप्रेशन संबंधित काय आहे का प्रॉब्लेम हे बघितलं तर तसंही काही जाणवलं नाही, तसंही काही नव्हतं, डिप्रेशनही नव्हतं. तर नंतर कळलं की माझी सगळ्यात पहिली जी कुंडलिनी जागृत झाली ती 10वी मध्ये असताना लेक्चर चालू असताना आपोआप झाली. तर मागील जन्मात मी त्या वयाचा, ज्या वेळेला मी 16-17 वर्षांचा होतो, मागील जन्मामध्ये जेव्हा माझ्या काही साधना झाल्या होत्या, तर त्या साधना सफल होण्याचं
वय माझं जे होतं ते 16-17 वर्षाचं होतं मागील जन्मातलं. बर. आणि त्यामुळे या जन्मातही त्याच दरम्यान त्याच मुहूर्तावर माझी परत सेम तशी कुंडलिनी जागृत झाली. आणि त्यानंतर सेम स्वप्नामध्ये काही ना काहीतरी दिसणं हे सुरू झालं, परत ते थांबलं. आणि म्हणजे मी त्या गोष्टीने एवढं महत्व दिलं नाही, कारण त्यावेळेला पण म्हणजे आमच्या घरचीही अशी योग मार्गासंबंधित काही बॅकग्राऊंड नाही. आणि मग मी सोडून दिलं. मग